कृष्ण नामे हे दोन्ही साधे राम कृष्ण नामे हे दोन्ही साधे राम कृष्ण नामे दोन्ही
रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुल्यापन करा सोडवन संसार बंधन थोडा वेगी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुल्यापन करा सोडवण संसार बंधन थोडा वेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माला ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माला हृदय जीवाला श्रीमूर्ती राया आपुल्यापन करा सोडवण संसार बंधन थोडा वेगी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुल्यापन करा सोडवण संसार बंधन थोडा वेगी
महायोग पिते तटे भीमारथं वरं कुंडलिकाय रात्रा समागत तिष्ठं आनंद कुंदं परब्रह्म प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाचे सद्गुरुदास नमो ज्ञानेश्वरा नामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिरे स्मराका आठवड्या पकडा सोडून संसार बंधन थोडा वेगे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मंगल समय आणि आनंदाच्या वातावरणामध्ये श्री क्षेत्र कुसगाव अखंड हरिनाम सप्ताह स्वानंद सुखनावासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज आणि परमपूज्य माऊली हरिनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा कृपादृष्टीखाली होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाच्या निमित्ताने माझ्या वाटेला आलेली ही कीर्तन सभा कीर्तन सेवा येण्याचा योग हा अचानक आलेला आहे. अचानक कसं म्हणजे मला अगोदर एकनाथ महाराजांनी
मला सांगितलं होतं की तुम्हाला आमच्या सप्त्यासाठी कीर्तनाची सेवा तुम्हाला द्यायची आहे, पण नक्की नव्हतं की मलाच ही सेवा भेटेल म्हणून त्या दिवशी 15 दिवसापूर्वी त्यांनी वाटते हा महिन्याभराचा दिवस झाला असेल, कालावधी झाला असेल, तेव्हा त्यांनी मला फोन केला होता की तुमचा दिवस कोणता घालायचा. म्हणून कोणता दिवस 12 घालायचा नाही आपल्याला, फक्त तुम्ही बोला ते आपल्याला घालत आहे म्हणजे कीर्तन करायला आपण तयार आहोत. मग ते म्हटले की तुमचा पहिला दिवस आम्ही ग्रामस्थांचे नियोजन आम्ही करणार आहोत, तर तुम्हाला ती सेवा करायची आहे. ठीक आहे म्हटलं. त्यांच्या संपर्कातून मला इथे येण्याचा योगायोग आला. इथले असतील ग्रामस्थ मंडळी असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, खजिनदार असतील, महिला मंडळ असेल, मुंबई मंडळ असेल, बडोदेकर असतील, पुणेकर असतील, व्यवस्थापक मध्ये सगळे मंडळी असतील, ग्रामस्थ वगैरे महिला मंडळ, सगळ्यांच्या चरणी काय तुमचं नाव? समीर शिंदे. सुंदर प्रपोजल होते. रामकृष्ण हरी, माफ करा. दीपक महाराज, त्याच्यानंतर नाही कसं म्हणतो किशोर महाराज, किशोर महाराज, आणि तसे आमचे तुमचं संस्कार इथं असलेले सगळे मंडळी आणि माझ्या बरोबर जे आलेले माझे 2-3 मित्र आहेत. मी कुठेही गेलो तरी माझ्यासोबत ते येत असतात. सगळ्यांच्या चरणी इथे जे असतील त्यांच्याही चरणी, काही घरामध्ये झोपलेले असतील त्यांच्याही चरणी, काही कुठं कोपऱ्यात ऐकत असेल त्यांच्याही चरणी, सगळ्यांच्या प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग आनंदी निवासी, अलंकारपूर निवासी ज्ञानोबाराय यांचा हा 3 चरणाचा अभंग आहे. ज्ञानोबाराय अभंगातून नामाचं महत्व सांगत आहे. नामाचं महत्व सांगत असताना इथे अभंगाचा भावार्थ सांगत असताना रामकृष्ण या 2 शब्दाचा यामध्ये जास्त उल्लेख केलेला आहे. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजरी का म्हटलेलं आहे? रामकृष्ण इतर काय अवतार नाहीत का? आहेत अवतार, आहेत ना महाराज, आहेत अवतार, इतर अवतार आहेत, परम मत्स्य वगैरे आहेत. 7 अवतारापैकी 7वा आणि 8वा अवतार हे जास्त करून ज्ञानोबाने त्याला महत्व दिलेलं आहे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी आहे ते सुंदर आहे, नावाला सुद्धा सुंदर आहे, बघायला सुद्धा सुंदर आहे आणि स्मरण करायला सुद्धा सुंदर आहे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी, हृदय मंदिरे स्मराकारे. ज्ञानोबा म्हणतात ते सुंदर रूप आहे, सुंदर नाम आहे, साजरी आहे, सगुण आहे. आणि हे तुम्ही काय करा, तर हृदयामध्ये त्याचं ध्यान करा. हृदय मंदिरे स्मराकारे. या मंत्राचं किंवा ह्या नामाचं ध्यान केल्यानंतर काय होतंय? ज्ञानोबा म्हणतात की आपुले आपण करा सोडवणं, संसार बंधन संसार बंधन ह्या नामाने किंवा या मंत्राने, हा मंत्र सुद्धा आहे रामकृष्ण, हा मंत्र सुद्धा आपण वापर करतो जीवनामध्ये. जो गुरुने दिलेला मंत्र तो रामकृष्ण. रामकृष्ण तुम्ही काय करा, तर त्याचं ध्यान करा. त्याच्याने काय होईल, तर आपला संसार आपुले आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावी. आपलं बंधन, संसारातलं बंधन त्याच्याने तुटला जातो, म्हणजे आपण त्यातनं मोकळे होतो. मोकळं मध्ये एकदम पूर्ण मोकळे होते, थोडंच विरक्त होतो, आपण संसारी करायला होतो आणि परमार्थही करतो. ज्ञानोबा तेच पुढे म्हणतात की ज्ञान देवा ध्याने रामकृष्ण मला, हृदय जीवाला श्रीमूर्तीला. तुम्ही काय केला? ज्ञानोबा म्हणतात की मी ध्यानी, ज्ञान देवा ध्यानी, ध्यानामध्ये साठवला आणि त्याचा जसा आपण जप करतो
त्याप्रमाणे त्याचं मी ध्यान केलं, मनामध्ये साठवलं. श्रीमूर्ती आहे, जीवाचं जगाच्या जगदीश आहे, विश्वाचं चालक आहे, त्याला मी हृदयामध्ये साठवलं. भावार्थ ज्ञानोबाऱ्यांचा असा असेल असं मी सांगू शकत नाही. ज्ञानोबाऱ्यांचं यांचं मन कदाचित असं असेल असंही मी सांगू शकत नाही. आपल्या बुद्धीप्रमाणे जे काही बोलते ते भावार्थामध्ये आपण तुमच्या समोर मांडलेलं आहे. अखंड हरिनाम सप्ताह येथे साजरा होत असताना वाटते गेल्या वर्षी तुमचं सुवर्ण महोत्सव साजरा झालेला आहे. छान गोष्ट आहे. आणि आता तुम्ही पुढे वाटचाल करत आहात. 51 वर्ष तुम्हाला लागलेलं आहे. अखंड हरिनाम सप्ताह करत असताना जी गोष्ट आपण करतो ती म्हणजे नामसाधना. अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे काय, तर नाम घ्यायचं आहे. इथं आपलं दुसरं काही इथं काय मीटिंग नाहीये, किंवा इथे कुठला राजकारणाचा विषय नाही, किंवा इथं आपल्याला कुठं आंदोलन करायचं नाही, किंवा इथे सभा भरायची नाही. तर इथं आपल्याला फक्त नामाचं चिंतन करायचं आहे, म्हणजेच अखंड हरिनाम सप्ताह. अखंड हरिनाम सप्ताह हे साजरे करत असताना इथं नाम साधना जास्त कोण करतो, नामाचं चिंतन जास्त कुणाकडे घडलं जातं. नामाचं चिंतन आपण अखंड म्हणजे काय, जिथं नामाला कधी खंड पडत नाही अखंड म्हटलं जातं. बरोबर ना महाराज? मग अखंड चिंतन कोण करतो सप्ताहामध्ये? कीर्तनकार, हरिपाठ करतात ते करतात, प्रवचनकार करतात, काकणावळे करतात. कोण करतात? बरोबर, विना पहारे. नामचिंतन अखंड चिंतन करायचं आपण करत नाही. आपण फक्त तेवढ्या पुरतेच असतो. ज्याची विना पाहिली असते त्याच्याकडेच घडलं जातं नामचिंतन. अखंड तो आहे, भाग्य त्याच्या पत्रात असतं. आपण नाही, आपण फक्त हरिपाठ झाला की गेलो आपण, तिथे आपण परत थांबत नाही. अखंड चिंतन त्यांच्याकडून घडतं. आणि आजची परिस्थिती अशी आहे, सप्ताह हे फक्त नावात राहिले, करण्यापुरते. आज परिस्थिती जर पाहिली तर प्रत्येक आमच्या साईडला तसं थोडंसं आहेच फरक. विनापायी म्हटलं की नाही माझा नंबर नको, तुझा नंबर घे, तुझा नंबर नको, मला टाईम नाही. विनापाळीला मोठी अडचण असते. कारण सप्त्यामध्ये जो महत्वाचा भाग असेल तो विनापाळी आहे. कारण विनापाळी असे की तो दिवसाचं सुद्धा चालवा लागतो आणि रात्रीचा सुद्धा चालवा लागतो. मोठं अवघड काम आहे ते. ज्याची पाळी लागते तो दिवस कसाही निघून जातो. विनापाळीचा दिवस आहे ना तो कसाही निघून जातो. परंतु रात्रीची वेळ तर विनापाळीसाठी मोठी रात्र असते. आमच्यात एक म्हणजे आमच्याकडे तसं नाही, एक व्यक्ती होता आणि त्याची पाळी आली. आता त्याने कधी जीवनात रामकृष्णाने म्हटलं नाही, फक्त तो यायचा हरिपाठ करायचा. विनापाळी त्याला रात्रीची होती. सगळी झोपी गेले. आता रात्रीचा असा प्रसंग असतो की विनेकरी आणि काय देव उभा असेल तोच बघत असेल विना वाजवतोय किंवा रामकृष्ण बोलतोय की नाही. सगळी शांत वातावरण, सगळं शांत वातावरण. रामकृष्ण हरी त्याला म्हणता येत होतं, परंतु रामकृष्ण हरी म्हणत म्हणत त्याला कंटाळा आला. किती बोलणार, कारण 1 तास आपल्याला घालवायचा आहे. 1 तास घालवायचा. रामकृष्ण हरी म्हणत म्हणत आपला 1 तास जाईल का? नाही झाला. मोबाईल काढला त्यांनी. आता मोबाईलची पद्धत कसं असं खिशात नाही काढला, सर्च मारला की सगळंच काही निघून येतं. त्यांनी मोबाईल मध्ये सर्च मारलं आणि एक गाणं करता काढला. रामकृष्ण हरी रामकृष्ण त्यांनी मनात सोडून दिलं आणि तिने एकाच गेला, ओ हुजूर तेरा नाही तर तेरा मेरा क्या कसूर. माझं काय कसूर आहे हे रामकृष्ण म्हणायला. विषय विनापाडी एवढं अवघड झालेलं चालवायला. कारण साधी गोष्ट नाही. अखंड हरिनाम सप्ताह करत असतात म्हणजे बाकीचे करतात ना त्यांचं पुण्य कमीच आहे, परंतु जो अखंड हरिनाम पहारा करतो विनेपाली करतो त्याचं पुण्य पदरात भरपूर आहे. विठ्ठल नामाचं साधनच असं आहे. जीवनात आपण काही करत असताना मात्र असं एक दिवस असतो की तोच हा दिवस आहे ज्या दिवशी आपल्याला नामाचं चिंतन करता येतं. घरामध्ये आपण अनेक वेळा तसं करतो पाहिजे,
नामचिंतनही करतो, मात्र तेवढं आपलं पाहिजे तसं होत नाही. किती होतं आपल्याकडनं नामसाधना, किती होते देवाची पूजा. एक माणूस गावामधला पुजारी पूजा कशी करायची हेही माणसाला कळत नाही. पण नाम आपल्याला काय करणार आहे. आणि माझ्याकडनं तुम्ही नामाची अपेक्षा धराल ही तसं चुकीचं आहे. मी नाम तुम्हाला साधावं, ज्या उद्देशाने तुम्ही या ठिकाणी बसलात की महाराज काहीतरी नामाची साधन सांगणार, पण मी नाम साधन सांगणार एवढी तुम्ही अपेक्षाही धरू नका. बरोबर की नाही. कारण नामाचा महिमा त्याला कळले नाही, आपल्याला काय करणार आहे. तो पुजारी त्याला काही निमित्त बाहेर जायचं होते, काय पूजा करायची कशी करायची ही माणसाला कळत नाही. याचा गरज देतोय मी तुम्हाला. त्या पुजारीने सांगितलं, बाबा मी 4 दिवसाची बाहेर चाललो आहे, देवाची पूजा तुला करायची आहे, मी 2 दिवसासाठी किंवा 4 दिवसांनी परत येणार आहे. तिने आयुष्यात कधी पूजा केली नाही, कधी देवाला बत्ती लावली नाही, परंतु अडचण आहे म्हणून देवाची आता पूजा करायची आहे. हे सकाळी पाणी घालतात की नाही घालत, गंध लावतात की नाही लावत हेही त्याला माहिती नाही, मात्र तिने सांगितलेलं पूजा करायची करायची. सकाळचा उठला, अंघोळी केली वगैरे, तांब्यात पाणी घेतलं, जे घालायचं तसं घातलं, कसं बसं ते दगडावरती ओतलं. गंध लावायचा कुठं, आपण गंध कुठे लावतो, कपाळाला लावतो का नाकामध्ये लावतो, डोळ्यामध्ये लावतो, नाही ना. जिथं लावायचं तिथं लावा पाहिजे ना. त्याला कधी पूजा माहिती नाही, तिने गंध लावला तो कुठे डोळ्यात गेला, काही नाकामध्ये गेला, काही तोंडामध्ये गेला. माझा म्हणण्याचा उद्देश आहे नाम साधना किंवा पूजा किंवा विधी हे धर्म ही यथाहिती केली तर ती उपयोगाची आहे आणि ते फळ देते. नामाचं महत्वच तसं आहे. किती महत्व आहे नामाचं. रामायणातील एक दृष्टांत आहे. ज्यावेळी नदीवरती सेतू बांधण्याचं काय झालं होतं. नदीवरती समुद्रावरती काय चालू होतं, सेतू बांधण्याचं काम चालू होतं. बरोबर की नाही. थोडं पुढं सरका थोडस. जर सिरियल लागली असती, खरं सांगा, शपथ घेऊन सांगा, जर सिरियल लागली असती तुम्ही पाठीवर बसला असतात का, नाही ना. जरा पुढे बसा. सेतू बांधण्याचा कार्यक्रम चालू होतं, म्हणजे ते काम चालू होतं. आणि काम चालू असताना तर त्याच्या पाठी मग असा प्रसंग आहे. सेतू बांधायचा होतं हे आम्हाला माहिती आहे, आणि जायचं कसं हे सुद्धा आम्हाला प्रश्न पडला होता. समुद्र पार करायचं कसं. त्यावेळी भगवंतानी प्रभू रामचंद्राने समुद्राला विनंती केली की समुद्रा, मला इथून लंकेला जायचं आहे आणि तुझाच आता मला आधार आहे, तूच काहीतरी मार्ग काढून देशील. अनेक वेळा विनंती करून सुद्धा समुद्र हा काही बाहेर आला नाही. आता जगाचा मालक आपल्याला बोलवतोय आणि आपण फुगून बसो. कसं आहे माहितीये का, एखादा थोडासा साधारण माणूस आहे किंवा एखादा शहाणा म्हणूया आपण त्याला, जर आपण त्याला मान दिला नाही तर तो कसं फुगून बसतो. सप्त्याला जर त्याला आमंत्रण दिलं ना तर येत नाही, येत नाही. मग त्यांना नारळ जा, मग त्यांना शाल घेऊन जा. तसं झालंय. त्या समुद्राला काय वाटलं, हा मला बोलतोय का जाऊ. पण प्रसंग असं झाला, प्रभू रामचंद्राला थोडस राग आलं. बाण घेतला हातामध्ये, धनुष्य लावा आणि सोडणार. समुद्राला समजलं की आता आपला काही खरं नाहीये, कारण ज्या ती प्रभू रामचंद्राने बाण लावलेला आहे धनुष्याला, आता आपला काही खरं नाही. समुद्र समोर आले आणि उभे राहिले. हात जोडला, नमस्कार केला, विनंती केली, प्रभू बोलण्याचं कारण काय.
भगवंत म्हटले, समुद्रा, अरे मी किती वेळा तुझी विनंती केली, तू एकाही विनंतीला आलाच नाही. मी जेव्हा बाण माझ्या धनुष्याला आलो त्यावेळेला तू प्रकट झालास. असं का? म्हणजे मी माझी किंमत नाही का तुला? समुद्र म्हटला, प्रभू तुम्ही म्हटलं, तुम्ही जी विनंती केली, मी पहिल्याच विनंतीला मी आलो असतो. तुम्ही ज्यावेळी बोललात ना त्याच वेळेला मी आलो असतो, पण मी आलो नाही. त्याच्या पाठीमागं कारण आहे, त्याच्या पाठीमागं कारण आहे. प्रभू म्हटले, कारण काय कारण आहे? समुद्र म्हटला, प्रभू तुम्ही बोलावलं मी नक्की आला असतो. तुम्ही जगाचे मालक आहात, त्रैलोक्याचे राजा आहात, आयुष्याचे राजा आहात. तुम्ही न बोलवणं आणि न येणं हे माझ्यासाठी अपराधच आहे. पण तू न येणं ह्याच्या पाठीमागं कारण आहे. ज्या अर्थी तुम्ही बोलवलात त्या अर्थी मी आलो असतो. पण समुद्र काय म्हटला की पण आज तुम्ही मला बोलावले, उद्या तुमच्यासारखा दुसरा कोण आला असता. म्हटलं चल रामाने बाण लावलेलं हे केलं, आज मी पण बाण लावतो, चल तू पण शेतू बांध. जर सगळे जण तुझे आले असते तर मी पुरा पडलो असतो का सगळ्यांना? नाही पडलो असतो. ज्या अर्थी मी तुमच्या शब्दाला लावलं आहे त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. प्रभू म्हटले, मग जर असं हे तर तुझं कारण आहे, पण ज्याच्यासाठी मी तुझी प्रार्थना करत होतो ते कसं काय? मला या समुद्रावरती सेतू बांधायचा आहे. तेव्हा समुद्र म्हटले की प्रभू तुमच्या या सैन्यामध्ये नील, नल आणि नील हे दोघे जण आहेत. नल आणि नील हे दोघे जण वाहणार आहेत. त्या वाहणाऱ्यांना पूर्वी वरदान भेटलेलं आहे की तुम्ही ज्या पाण्यामध्ये दगडी टाकाल ते तुमचे तरंगले जातील. त्याचा पाठीमागचा इतिहास आहे, मी सांगितला असं, पण आता हे लापूर आहे. त्या पाण्यामध्ये तुमचे दगडे तरंगले जातील. तेच तुमचा सेतू बांधू शकतात असे प्रभूला समुद्र म्हटला. आता आपण पुढे येऊ. ही घटना न मिळाला प्रभूंनी सांगितली. आता प्रभूंनी सांगितल्यानंतर राजाचा आदेश, प्रभूचा आदेश हा मान्य करावा म्हणून त्यांनी परत त्यांचा मत चालू झाला. सांगितल्यानंतर प्रभूंनी सांगितलं तर समुद्र सेतू बांधायचा कार्यक्रम चालू झाला. आता गोष्ट अशी झाली, सेतू बांधायचा आहे, दगड टाकणारे किती? दोघे जण. किती वर्षात सेतू बांधला असतं? नल आणि नील यालाच वरदान होता की सेतू तुम्ही ज्या दिवशी ज्या पाण्यात तुम्ही दगड टाकाल ते तुमचे तरंगले जातील. दोघांनी सेतू पुरा होईल? नाही पुरा होऊ शकत. आता त्याच्यामध्ये बुद्धिमान कोण? हनुमंतराया. हनुमंतरायाने बुद्धी लढवली. हा काय सेतू होऊ शकत नाही पुरा, आणि आपण काय लंकेमध्ये जाऊ शकत नाही, सीतामध्ये जाऊ शकत आपण नाही. प्रभूना म्हटले, प्रभू ह्यांच्याने काय पुरा होणार नाही. मग त्यांनी युक्ती लढवली. त्यांनी असा विचार केला की जो जड आहे, दगड हा जड आहे, दगड हा जड आहे. आता बघा, हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, नदी उन्हाळ्यामध्ये सुकते, दगड असतो का नाही? पावसाळ्यामध्ये भरते, दगड असतो का नाही? हिवाळ्यामध्ये पण तो दगड उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये तो आपला आकार सुद्धा बदलत नाही. जरी आकार बदलला तरी तो आपल्या आतमध्ये पाण्याचा प्रवेश करून देत नाही. त्याला काय म्हणतात? जड. तो जड दगड नल आणि नील यांच्या स्पर्शाने किंवा यांच्या हाताने दगड तरत असेल तर त्यांच्याने तो पुरा होणार नाही असं हनुमंताला कळलं. मग त्यांनी काय युक्ती लढवली? ते म्हटले की ह्यांच्याने जड दगड तरत असेल तर प्रभू रामचंद्रांनी का करू शकत नाही? मग त्यांनी फक्त एक राम लिहिला, प्रभूचं राम लिहिलं, त्या नामाने तो दगड टाकला, तो काय झाला? तरला. हे झालं इतपत. तो दगड तरला गेला. तो रामचंद्राला वाटलं की माझ्या नावाने दगड तरतो, या न लिहिलं टाकलं हे ठीक आहे, त्याला वरदान आहे, पण माझ्या नावाने दगड तरतो त्यात मोठं नवल काय? आता याची परीक्षा घ्यायलाच पाहिजे. तर माझ्या नावाने जर दगड तरत असेल तर काहीतरी गुह्य असेल याच्यामध्ये. दुपारची वेळ होती.
सगळे आराम करत होते आणि प्रभूंनी बघितलं इकडे तिकडे तर सगळे आराम करते, आजूबाजूला कोणी नाहीये. प्रभूंना वाटलं की आपण हे दगड उचलावा आणि पाण्यामध्ये टाकून बघावा. दगड खरंच ठरवतोय का तो. मोठाच दगड घेतला, भला मोठा दगड घेतला आणि तो दगड पाण्यामध्ये टाकला. तो बुडाला की नाही बुडाला सांगा. झोपले का काय. हा बुडाला. तो दगड बुडाला. प्रभूंना परत शंका आली की आपण थोडासा थोरला दगड घेऊन बघूया. थोरला दगड, थोरला मोठा का धाकटा मोठा. हा थोरला मोठा ना. थोरला दगड घेऊन बघूया. थोरला सुद्धा त्या दगड म्हणजे त्याच्यापेक्षा थोडासा लहान. तोही टाकला, तोही उडाला. धाकट्याला घेतला, तोही टाकला, तोही उडाला. छोटासा दगड घेतला, तोही टाकला, तोही उडाला. बारीकसा हरभरा एवढा दगड घेतला, तोही टाकला, तोही उडाला. आता त्याच्यापेक्षा बारीक दगड भेटेल का. माती तिकडे टाकू शकत नाही का, ती पुंडार नाही, ती पुंडारच आहे. आता हा प्रसंग झाल्यानंतर कसं आहे माहितीये काय, कधी असा प्रसंग होता जीवनामध्ये आपल्या इथे माहिती काय, बाईक वरती आपण चालत असतो बाईक आणि चालता चालताना पडली तर आपण काय करतो, किती लागले ते बघत नाही. हा? मला कोणी बघितलं नाही ते बघतो पहिले. मला कोणी बघितलं का नाही का, लागले का ते राहू दे माझं, मला कोणी बघत नाही का. तसं प्रकरण झालं. दगड हा माझ्या हाताने जर बुडला, हे जर लोकांना समजलं, वाड्याला समजलं, माझी इथं जायची पंचायत. म्हणून तर इकडे बघायचं होतं. काय आजूबाजूला कोण नाही, इकडे तिकडे बघितलं आजूबाजूला कोण नाही. म्हणून ज्यावेळी पाठीमागं बघितलं प्रभू हनुमंत पाठीमागं उभे, हात जोडलेले हनुमंतरा पाठीमागं उभे. आणि प्रभूने म्हटलं हनुमंता अरे तू कधी. हनुमंत म्हटलं प्रभू जेव्हा तुम्ही थोरला दगड टाकत त्याच्या मला तिथे उभा होतो. मी ज्यावेळी दगड टाकत होता तुमच्या हातातून जो दगड पडला तो बुडाला, त्या तेव्हापासून मी तुमची गंमत पाहतोय. हनुमंता हे दगड बाकीचे चढले कसे. त्या हनुमंताला हनुमंता दगड हे तुमच्या कसं आहे माहितीये काय, अहिलेचा मुद्दा कशाने झाला, पदस्पर्शाने झाला. मी तुम्हाला त्याचं पुढचं मी सांगतो. मी नंतर थोडस इकडे येऊ. हनुमंत काय बोलले, प्रभू तुम्ही ज्या नावाने टाकलं, तुमच्या नामाचं दगड टाकलं. का टाकला तर त्याच्या तुमचा आश्रय घेऊन. पण आम्ही जो दगड टाकला तो तुमच्या आश्रयाने टाकला नाही, तो तुमच्या नामाने टाकला. रामाचा बडा नाम आहे. प्रभू रामापेक्षाही नामाचं एक चरण आहे बघा, रामा नाही तुझ्या नामाचा महिमा. तुझ्या नामाचा महिमा तुझं न गले मेघ क्षमा. अरे भगवंता तुझ्या नामाचा महिमा इतका आनंद आहे. अरे तुला काय अनादी कालापासून असलेले त्याला सुद्धा कळलं नाही. तुला का बरं समजावं. ते नाम सोप नाम संकीर्तन सादर पै सोपे. जलपील पापे जलते सायास सुखी नामचिंतन घडावं म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल. भक्ती करत असताना भगवंताची करत असताना काही भक्तीचे प्रकार आहेत. तसे नव भक्ती सांगते. कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदम सत्यम दास्यम आत्मनिवेदनम. न भक्ती सांगितले, न भक्तीपैकी शेवटची दास्य भक्ती, श्रवण भक्ती आणि दास्य भक्ती हे जास्त करून त्याला महत्व दिलेलं आहे. त्याच्याही पलीकडे 5 भक्तीत अजून एक निष्काम भक्ती, 2 वत्सल भक्ती, 3 मुद्रा भक्ती
4 सख्य भक्ती आणि 5 पराभक्ती. निष्काम भक्तीमध्ये 2 प्रकार येतात, एक सकाम भक्ती आणि दुसरी निष्काम भक्ती. निष्काम भक्ती म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी कोणतीही मनामध्ये इच्छा नसता, मला काहीतरी देवाजवळ मागायचंच नाही, माझी कोणतीही संकल्पना नाही, ही जी भक्ती असते ती निष्काम भक्ती म्हणतात. सकाम भक्ती, मला काहीतरी देवाजवळ मागून घ्यायचं आहे, मला काहीतरी सत्यनारायणची पूजा घातली, बस सत्यनारायणची पूजा घातल्यानंतर जन्म म्हणतो की देवा यांच्या संसारात काय सुख नांदू दे, सौभाग्य नांदू दे, म्हणजे त्याच्या पाठीमध्ये असणारी इच्छा घराची असो कुठलीही असो ती सकाम भक्ती. निष्काम भक्ती कोणी केली, सकाम भक्ती कोणी केली, तर आजामेर केवटाचं उदाहरण देत असताना एकदा भगवंत प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला लागले होते आणि त्याच क्षणाचा तो कालावधी आहे. त्यांना जायचं होतं, गंगा तीरी जवळ आले, त्यांना पलीकडे जायचं होतं. पलीकडे जाण्यासाठी नाव पाहिजे, नावाडी पाहिजे. बाजूला एक नावाडी होता, नावामध्ये बसला होता. निष्काम भक्ती मी सकाम भक्तीच सांगतो. भगवंताने विचारलं नावाडीला, नावाडी अरे मला पलीकडे जायचं, तुझे नाव भेटेल का, मला सोड जरा बरं. नावाडी हा पहिल्यापासून रामाचा भक्त होता. केवळ त्याचं नाव केवळ. ते केवटाला विचारलं प्रभूनी, मला पलीकडे नाही झाला. केवट म्हटला, प्रभू मी तुम्हाला नेली असती, परंतु माझी इच्छा तुम्हाला नेण्याची नाही. ही नाव तुम्ही घ्या आणि तुम्ही जा. प्रभू म्हटले, अरे तू नावाडी आहेस, तू नाव चालवणार आहेस, तुझं नसेल ते नाव चालणार कशी. चल बरं. नाही म्हटलं, मला येता येणार नाही. समोरचा जर आदराने बोलत असेल आणि आपण जर तावून जर बोलत असेल समोरच्या राग येतोच. तसं प्रभूला थोडं राग आला. म्हटलं, अरे मी जगाचा जगदीश आहे, जगाचा पालक आहे आणि तू मला नाही म्हणतोस. केवळ की प्रभू तुम्ही कितीही काय केलं तरी मी तुम्हाला काही सोडणार नाही. प्रभू म्हटले, तुला सोडावं लागेल. नाही म्हटलं, मी सोडणार नाही. पण केवळ काय म्हटलं, पण आहे, मी तुम्हाला सोडेन, एका अटीवरती सोडेन. तुम्ही माझ्या घरी आल्यानंतर मी तुमच्या चरण, आमचं कुटुंब परत चरण तुमचं धुवून घेईल आणि त्यांच्यानंतर तुम्हाला आम्ही सोडून देऊ. तुम्हाला सांगायचं कारण आत्ता वाजले किती, 11 वाजले. त्यामुळे तुम्हाला सांगायचं किती आणि अभंग सोडवायचं किती. ते केवटाने पूर्ण परिवाराने प्रभू रामचंद्राचे चरण धुतले. प्रभू म्हटले की चला तर जाऊया. केवट म्हटलं, नाही भगवंत, तुमचे चरण हे अति मौल्यवान आहेत आणि मोलाचे. तुमचे चरण जर माझ्या नावाला लागले तर माझ्या नावाचं काय होईल, स्त्री झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्या पदस्पर्शाने त्या अहिल्या स्त्री झाली, दगडाची स्त्री झाली, तर माझे जर नाव जर स्त्री झाली तर माझे पंचायत एक संमत. मग काय करायचं. केवट म्हटला, प्रभू तुम्ही काय करा, तर एक पाय मी तुमच्या हातामध्ये धरतो आणि एक पाय तुम्ही माझ्या खांद्यावरती ठेवा. मी तुम्हाला घेऊन जातो, जे काही तुम्हालाही जाता येईल आणि मलाही तुम्हाला सोडता येईल. विठ्ठल म्हणजे कोणतीही मनामध्ये काही नाही, इच्छा नाही, काही नाही, मला प्रभू दर्शन देतील किंवा माझी इच्छा पूर्ण करतील. कोणत्याही इच्छामध्ये संकल्पना नसताना भगवंताने दर्शन द्यावं आणि त्यांची इच्छा पूर्ण करावी, याला निष्काम भक्ती म्हणतात. वत्सल भक्ती कुणी केली, जनाबाईने केली. वत्सल भक्ती कुणी केली, जनाबाईने केली. मला सांगायला गेल नाही येतात. मधुरा भक्ती कुणी केली, मीराबाईची मधुरा भक्ती होती. मधुरा भक्ती म्हणजे असे भक्ती की त्या भक्तीमध्ये
पती ज्या भगवंताला आपण मानलेला आहे तो पती आहे की माझा नवरा आहे की माझा सखा आहे की माझा मित्र आहे याच्याही पलीकडे असणारी भक्ती तिला मधुरा भक्ती म्हणतात. ती मधुरा भक्ती मीराबाईने केली. सख्य भक्ती म्हणजे हनुमंतर आहे. बरेच जण सख्य भक्तीमध्ये. आणि राहिली पराभक्ती अशी आहे की पराभक्ती ही सगळ्यांच्या पलीकडे आहे, जिथं मागणं नाही देणं नाही. मी भक्त तू देव ऐसे करी दावी रूप माझा गोपिका भाव मी भक्त तू देव ऐसे करी दावी रूप माझा गोपिका म्हणा हे भक्तीची कोणतीही व्याख्या नाही. आणि ती भक्ती सगुण भक्ती आपल्या समोर संतांनी आणून ठेवली. काय नाम साधन आहे पण नाम एवढं सोपं आहे का? नाही सोपं ना. कशी भक्ती आहे? भक्तीचं एक प्रमाण तुकोबाने म्हणतात भक्ती ते कठीण पोळी. कशी भक्ती कठीण आहे? सोपी आपल्याला वाटते. निश्चित पूजा केली, पंढरीची वारी केली, आनंदीची वारी केली, आधी काशीला जाऊन ती भक्ती म्हणजे आपली श्रेष्ठ झाली भक्ती. भक्ती एवढी सोपी नाही की आपण सहज आपल्याला प्राप्त होईल. एवढं पुण्य सुद्धा आपण येते भक्ती आपल्याला सहज साध्य होईल नाही साध्य होऊ शकत. साध्य करण्यासाठी साधन पण महत्वाचं आहे. जे भक्तीचं साधन आहे ते आपल्याकडे मुळीच नाही आहे का साधन आपल्याकडे? नाही साधन. अजूनपर्यंत आपल्याला साठीही समजलं नाही साधनही समजलं नाही. पंढरपूरला जातोय साध्य विठ्ठलाचं चरण आहे. पंढरपूरला जातोय. पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेतलं आपण लगेच सांगतो बोलतो का नाही रे आता आपण एकादशी काल हो जेव्हा आपण जाऊया दुसऱ्या दिवशी लगेच साध्या अरे पंढरपूरचा पांडुरंग तुम्हाला पाहायला तरी कुठं उभा आहे? तुम्ही कधी चिंतन करून पाहत येतं. चिंतन बघा तुम्ही. सगळेजण पंढरपूरला गेलेत का? अरे झोपलात का काय? पंढरपूरला गेलात का? नाही कोणी गेला. पंढरपूरला गेला तर विठ्ठलाची मूर्ती तुम्ही किती मिनिटं पाहिजे? किती मिनिटं पाहिजे? क्षणभर. जी लांबना बघवतीस जवळ गेल्यानंतर आपण बघू शकतो का? नाही. त्या भगवंताने तसंच त्याला सांगून ठेवलेलं आहे. तुम्ही काय करा एकही हरण करा माझ्यासमोर पंढरपूरच्या विठ्ठलासमोर गेला माणूस एखादा दारूड सुद्धा असेल, विडी वाढणारा असेल, तंबाखू खाणारा असेल, पान खाणार ती हरण करतो माझ्या दर्शनासाठी मी त्यांच्याकडे बघून त्याला सहज दर्शन देऊ का? एकाही हरण कोणाला उभा करायचं नाही असं कोणी सांगितलं आहे? तुझी ढकलतात ना त्याला सांगून ठेवलेलं अशी भक्ती एवढी सोपी अवघड भक्ती आपण ती सोपी म्हणून चालत नाही. आणि ती भक्ती संतांनी केली. जी भक्ती संतांनी केली तीच भक्ती आपल्या समोर आणून ठेवली आहे. संतांनी सरता केलं कैसा चंदन ते गोरी व्यापी आपल्या समोर सगळं आणून ठेवलेलं आहे. नाही नाही तर पंढरपूर आपल्या घरामध्ये आणून ठेवलेलं आहे. मायबापाची सेवा करता येत नाही आणि पंढरपूरला जाऊन आधी अन्नदान करतो. भक्ती कुठे आहे? घरातच भक्ती आहे. बाहेर पंढरपूरला जाण्याची आनंदात जाण्याची गरज नाही. जर घरातच सगुण भक्ती केली, चांगली भक्ती केली, काही करायची गरज नाही. आणि
किती भक्ती संतांनी आपल्या समोर आणून ठेवली. ज्ञानोबा तेच म्हणतात, किती वाजवायचे नाही वाजवणार मी जास्त. ज्ञानोबाने तेच केलं, तुम्हाला जास्त नाम दिलंच नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल मार्ग अनेक साधने अनेक नामे तुमच्या समोर भगवान ज्ञानोबाने आणून दिलेलंच नाही. तुम्ही काय करा, जे सगुण आहे, साकार आहे, निराकार आहे, कृष्ण आणि राम हे कसं आहे, साधे आहे. राम कसं आहे तर मर्यादा पुरुषोत्तम आहे, एक वचनी एक बाणी. शिकावं कुणाकडं, आचरण कोणाचं करावं, रामाचं करावं. जे रामाने केलं त्याचं आचरण करावं, ते जसं वागले तसं वागावं, त्याने जीवनात जसं घडवलं तसं घडावं, आपण त्याचं आचरण करावं. कृष्णाचं काय करावं, उच्चार करावं. भगवंतीने 16,000 किती बायका केला, 118. मग आपण करून जमल काय, आपल्याला एकच सांभाळता येत नाही, तर एवढं केल्यानंतर तेवढं करून जमणार नाही. भगवंताने चोरी केली, वेणी बांधली, सांगण्यासारखं नाही. म्हणजे त्यांनी जे केलं तर आपल्याला करून जमेल का, नाही जमणार. त्यांचा फक्त उच्चार करावा जीवनात. आचरण कृष्णाचा चरित्राचा आचरण करायचं नाही, उच्चार करायचा. प्रभू रामचंद्राच्या जीवनाचा उच्चार करायचा नाही, आचरण करायचं. आणि हे रूप साजिरे बघा, मत्स्य कुर्म वराह अवतार, हे जे अवतार आहेत परशुराम असेल, हे सगळे 6 अवतार आहेत. त्या अवताराचं वर्णन जास्त केलं नाही, रूपाचं वर्णन केलं नाही. गाथेमध्ये असेल की ज्ञानेश्वरीमध्ये असेल त्याचं वर्णन केलं नाही जास्त आहे. अभंगामध्ये वर्णन आहे, पण रूपाचं वर्णन जास्त नाही. पण रूपाचं वर्णन जास्त कोणाचं असेल तर प्रभू रामचंद्राचं आणि कृष्ण भगवंताचं. विठ्ठल भगवंत म्हणतात ते सगुण रूप, ते काय करा तुम्ही, कृष्ण राम आणि कृष्ण हे तुम्ही काय करा तर अंतर्मनामध्ये ध्यानामध्ये साठवा. प्रथम चरण
की रामकृष्ण नामे हे दोन्ही साजले सगुण आहे, सुंदर आहे, रूप पाहण्याजोगे. ते पाहिल्यानंतर मनाला असं भीती वाटत नाही किंवा असं ते पाहावं असं वाटतं. तर असं वाटतं की मनापासून ते कधीही वाचलं, डोळ्यापासून कधीही वाचलं. गोड तुझे रूप गोड तुझे नाम हे माझं प्रेम सर्व काळ. असे ते रूप ते ज्ञानोबा म्हणतात. हृदय मंदिरे स्मरा काय हृदयामध्ये काय करायचं? स्मरण करा. का स्मरण करा? इतर देव नाहीत का आपल्यासाठी? आपले किती देव? वर्षाच्या 12 महिने आपण अनेक देवांची पूजा करतो. अगदी रविवारपासून ते अगदी शनिवारपर्यंत. सोमवारी कुठला देव? महादेव. मंगळवारी गणपती. बुधवारी विठोबा. गुरुवारी दत्तात्रय. शुक्रवारी संतोषी माता. शनिवारी मारुतीराया आणि रविवारी खंडोबा. आता मला सांगा आपण किती देवांची पूजा करतो? मला सांगा, जर कदाचित आपण एखादा प्रसंग आलाच आपल्यावरती, येऊ नये तशी ती गोष्ट बघाय, समुद्रामध्ये तो माणूस बुडतो, तो अनेक देवांना हाका मारतो. मग तो मुसलमानाचं काय करतो? अल्लाहला करत असतो. अल्लाह येतो त्याला वाचवतो, मात्र हा गटाला खात असतो. का? तर अनेक देवांची पूजा ही काय उपयोगाची नाही. देवाची पूजा करायची. आपला तो एक देवा करणी. जगात असंही कोणता एकच देव आहे जगामध्ये, तो विठ्ठल उभा आहे. जगातले सगळे देव पहा, दर्शन तुम्हाला फक्त एकाच देवाचं फक्त भेटतो, ते फक्त विठ्ठलाचं भेटतो. इतर देवाचं तुम्हाला दर्शन भेटत नाही. तुमचे चरण त्याला लागत नाही, लांबूनच पहा त्याला. सगुण जो विठ्ठलवरती आहे त्याचं मत दर्शन आपोआप भेटते. देवा आहे, देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून काढे सुंदर अभंग आहे. देव आहे ना, कुठं आहे, कसा आहे, मग आपण का तर बोलावे? जीवासाठी बोलावे, आपल्या हितासाठी बोलावे. चिंतन आपल्या हितासाठी करायचं. मग कधीतरी म्हणावं ना, विठ्ठल माझा माझा.
2 मिनिटं पोटभर जेवलात ना सगळेजण? पोटभर जेवलात ना? मग तोंडावरती काय सुरक्षित पटासारखे वाटलं तुम्ही? पहिला दिवस आहे, प्रारंभाचा दिवस. एकदम ह्याच्यापासून उत्साहामध्ये बसा. 2 दिवस तुमच्या निमित्त काढायचे. 3 दिवसाचा हा कार्यक्रम संपला. 3 दिवस 3.5 दिवसाचा अगदी मजेने घालायचा. घरामध्ये भांडण वेगवेगळे तुम्ही उत्साही राहा. पहिला महिलांनी बोलायचं, नंतर पुरुषांनी बोलायचं. महाराज तुम्ही फक्त बोला, त्याच्या वाट एकच फक्त टाळ वाजवा. महिलाने बोलायचं, त्याच्या वाटी पुरुषाने. विठ्ठल माझा 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 महिला हात आहेत ना सगळ्या? महिलांनी मला खरंच सांगा, आधी शपथ घेऊन सांगा. विठ्ठलचे भगवंत उभा आहे, नळावर जर पाणी भरताना भांडण झाली, किती जोरात आवाज येतो का नाही? तसा आवाज यायला पाहिजे. विठ्ठल माझा माझा विठ्ठल आवाज कडक आला पाहिजे, कडक आवाज. काय राव, अरे मर्दानी आवाज करा, मर्दानी. छत्रपती शिवाजी राजांचे आपण मावले आहोत आणि आवाज कसा पाहिजे? हा पोलीस बोला का? सगळ्यांना विनंती आहे, टाइम आपला संपलेला आहे. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, माझी नाही संतांची आहे. शेवटाची विनावणी संतांनी करी सावी, विसरतो न पडा माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी. संतांची विनवणी आहे की तुम्ही काय करा, मुखी राम राम म्हणा, नाम जप करा. काल वेळ नाम उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पाय उतर. नामाला कोणतीही वेळ नाही, कोणताही काल नाही, कोणताही टायमिंग नाही. अगदी जेवण करताना, भांडताना, काढताना सगळं काही करता. हरी बोला घेता, हरी बोला. नागभगवानचं सुंदर अभंग आहे. सर्व काही करता, हरी बोला, नामचिंतन करा. नामाचं चिंतनाने आपलं हित साधा, दुसरं हित आपलं कोणीही करणार नाही. हित आपलं साधा. ज्ञानोबा म्हणतात की रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे, हृदय मंदिरे स्मारकारे. आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण माला, हृदय जीवाला श्रीमूर्ती राया. आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. एकदा सगळ्यांनी
तर प्रभूचे विटेवरती उभे असणार पांडुरंग परमात्मा त्याची सगळ्यांनी भजन करावे रामकृष्ण नामी हे दोन्ही साजरे हृदय आपुले आपण करा सोडवन संसार मन ज्ञानदेव धनी रामकृष्ण महाराज जीवाला स्मृतिराया आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे प्रस्तुत अप्त प्रसंगी झालेली सेवा ही सर्व संत मायबाबांच्या चरणी आणि जास्त करून महिलांच्या चरणी कारण कार्यक्रमामध्ये जास्त सहभाग कोणाचा असेल तर महिलांचा असेल महिलांचा जर सहभाग नसेल तर कार्यक्रम कोणताही पूर्ण होत नाही तो अपूर्ण राहतो कारण सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत पुरुषांची गर्दी कमी असेल महिलांची गर्दी जास्त असते बरोबर की नाही आणि त्या महिलांच्या चरणी ज्याने कार्यक्रम हातभार घातला असेल गाण्याचा हातभार केला असेल पायवारीसाठी कोणी मदत केली असेल ज्या पुढात घेतला असेल महिलांनी त्या सगळ्यांच्या चरणी ग्रामस्थांच्या चरणी लहान मुलांच्या चरणी सगळे आमचे कीर्तनकार सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करतो गुरुवारी आर्यनाथ बाबा यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण Oh,
सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सतगुरु स्वामी अरविंदनाथ महाराज, वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय